आपल्याकडं इथे कवळे गाजर आहे आणि कवळ्या गाजराच्या आपल्याला किस्ता येणार नाही, म्हणून आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने गाजरचा हलवा बनवणार आहे। सगळ्यात पहिले गाजरचे आपल्याला देठ काढून घ्यायचे आहेत आणि मग छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। इथे मी सगळ्या गाजरचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे। आता इथे मी सगळ्या गाजराचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आणि त्यानंतर काय करायचे आहे चला बघूयात। इथे मी कुकर घेतलेला आहे। कुकर मध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि कुकरचा फ्लेम लो ठेवायचा आहे आता सध्यापुरती। मग जे तुकडे केलेले गाजराचे ते सगळे आपण टाकून घ्यायचे आहे आणि आता गॅसचा फ्लेम वाढवायचा आहे आणि झाकण लावून घ्यायचे। कुकरचे झाकण लावल्यानंतर आपल्याला 1 शिट्टी होईपर्यंत आपले गाजर बॉईल होऊन द्यायचे आहेत। कुकर लावल्यानंतर आपल्याला इथे बदाम, पिस्ता आणि साखर घेतलेली आहे। तर मग पहिले बदाम टाकून घेऊयात, पिस्ता टाकायचे आहेत आणि मी इथं 3 चमचे साखर जे टाकणार आहे, 1 2 3 आणि 4-5 वेलदोडे टाकून घ्यायचे आहेत। आता इथे मी फाईन पावडर करून घेतलेली आहे। हे बघू शकता, अशा पद्धतीने तुम्हाला फाईन पावडर करून घ्यायची आहे। फाईन पावडरला आपल्याला तुपात चांगलं शिजवून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही बटर यूज करू शकता, बटर पण नसेल तर तुम्ही तेल रिफाइंड ऑइल यूज करू शकता। इथे 1 शिट्टी झालेली आहे, चला कुकर खोलून बघूयात। आता मी तुम्हाला दाखवते, बॉईल झालेले आहे आपले गाजर। आता आपल्याला लाकडाची डबी घ्यायची आहे आणि स्मॅश करायचे आहे आपले बॉईल केलेले गाजर आणि म्हणून आपल्याला फिल्टरचं पाणी घ्यायचं आहे, ज्याने करून स्मॅश करते। पावडर बनवलेली, आता फाईन पावडर केलेली त्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तेलात। तर मग आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला ही फाईन पावडर जी केलेली ती टाकून घ्यायची आहे। ही फाईन पावडर पूर्ण परतून काम करतात। आता आपल्याला त्या फाईन पावडर मध्ये दूध टाकून घ्यायचं आहे। दूध आणि पावडरला मिक्स करून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। आता आपण जे गाजरला स्मॅश करून घेतलेलं ते या दुधात टाकून घ्यायचं आहे। आता आपल्या दुधाला आणि हे आपलं स्मॅश केलेलं गाजर आहे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जी गॅसची फ्लेम आहे तिला वाढवून ठेवायची। आता आपल्याला हे गाजर आणि जे दूध आहे त्याला शिजून द्यायचं आहे आणि दुधाला आटून द्यायचं आहे। कंटिन्यू आपल्याला गाजरच्या हलव्याला हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला दूध आटून घ्यायचं आहे। थोडं थोडं दूध आटायला पण लागलेलं आहे आणि गाजरचा हलवा हलवत घ्यायचा आहे म्हणजे खाली चिटकणार नाही। झाकण ठेवून आपल्याला शिजून घ्यायचं आहे। 5-10 मिनिटं मी शिजून घेतलेलं आहे। चला बघूयात आता शिजलं आहे का नाही। तर इथे आपला हलवा शिजलेला आहे आणि दूधही आटलेलं आहे। खूप छानसा असा वास येतो आहे। आता आपण हलव्याला प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। ते आपला टेस्टीसा हलवा तयार झालेला आहे। आता चला गार्निशिंग करून घेऊया बदाम आणि पिस्ताची। जर तुम्हाला हा हलवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। बाय।